नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 19 एप्रिल 2024 या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न हे सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, पिकांच्या नोंदीसाठी केंद्र सरकारने कोणता पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, डिजिटल पीक सर्वेक्षण। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, भारतीय रुपयाने अमेरिकन डॉलरच्या तुलनेत किती रुपये ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, 83.57। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, ॲपलने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारतातून किती अब्ज डॉलरचे आयफोन निर्यात केले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, 10। प्रश्न क्रमांक 4 आहे, लिथुआनियाच्या मायकोलास एकेलान्ना यांनी किती मीटर दूर थाळीफेक करीत विश्वविक्रम नोंदविला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, 74.35। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, केंद्र सरकारच्या डिजिटल पीक सर्वेक्षण या पथदर्शी प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील किती गावांची निवड करण्यात आली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, 3032। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6 जून 1986 रोजी जर्मनीच्या जुर्गेन शुल्टने किती मीटर थाळीफेक करीत विश्वविक्रम केला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, 74.8। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, IPLमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम कोणत्या संघाने केला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, सनरायझर्स हैदराबाद। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, IPLमध्ये सनरायझर्स हैदराबाद या संघाने एका डावात सर्वाधिक किती षटकार मारण्याचा विक्रम केला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, 22। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, देशातून मार्च महिन्यात किती अब्ज डॉलर व्यापारी मालाची निर्यात झाली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, 41.68। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, क्रिकेटपटू जोस बटलर हा IPLमध्ये सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या फलंदाजाच्या यादीत कितव्या क्रमांकावर पोहोचला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, दुसऱ्या क्रमांकावर। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, IPLमध्ये सर्वाधिक 8 शतके कोणत्या फलंदाजाच्या नावावर आहेत? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, विराट कोहली। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, IPLमध्ये एका सामन्यात शतक विकेट आणि झेल घेणारा पहिला क्रिकेटपटू कोण ठरला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, सुनील नरेन। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये देशाच्या व्यापारी मालाच्या निर्यातीत किती टक्के घट झाली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, 3.11%। प्रश्न क्रमांक 14 आहे, दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार हा कोणाला जाहीर झाला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, अमिताभ बच्चन। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झाला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, AR रहमान। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये देशातून किती अब्ज डॉलर व्यापारी मालाची निर्यात झाली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, 437। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, भारताची मार्च महिन्यात व्यापार मालाची आयात ही किती अब्ज डॉलरवर आली आहे?
तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 57.28. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. जगातील सर्वाधिक बिझी असलेल्या टॉप 10 विमानतळामध्ये भारतातील कोणत्या विमानतळाचा समावेश झाला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. भारताच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवासी संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत किती टक्के वाढ झाली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 21.4%. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. नाट्य क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 अतुल परचुरे. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो चला पुढच्या व्हिडिओला भेटूयात.